आजची रेसिपी आहे चटपटीत कारले। यासाठी मी ही 4 कारली घेतलेली आहेत। यांना आपण पाण्याने स्वच्छ धुवून 2 भाग करून त्यांना उभी कापून घेऊ। सर्व कारल्यांचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत। त्यांना आता आपण उभे कापून घेऊ। अशी ही सर्व कारली आता बारीक कापून झालेली आहेत। त्यांना आता आपण मीठ लावून जरा वेळ बाजूला ठेवून घेऊ। आता आपण कारल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। यासाठी मी 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। चालूच नव्हतं। आता यात कोथिंबीर, 2 चमचे धने व 1 चमचा जिरा टाकलेला आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीपुरता गूळ व थोडीशी चिंच। यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आधीच आपण कारल्याला मीठ लावून ठेवलेलं आहे। आता हे सर्व मसाले मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। आता मी भांड्यात थोडं तेल घेत आहे। तेल तापलेलं आहे। आता यामध्ये मी कारली टाकून चांगली भाजून घेणार आहे। ही सर्व कारली आता व्यवस्थित भाजून झालेली आहे। यामध्ये आता मी हा सर्व मसाला टाकते।
आता हा मसाला कारल्याबरोबर चांगला परतवून घेऊ. आता हे सर्व कारलं मसाला ह्या तेलामध्ये चांगला खरपूस भाजला गेला पाहिजे. आता हे चटपटीत कारलं ही रेसिपी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. असे हे चटपटीत कारले आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व करू शकता. बहुतेक लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही, परंतु अशा प्रकारे जर हे चटपटीत कारले आपण त्यांना खायला दिले तर ते नक्की खातील, यात शंका नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू.